पाच वर्षांची झोप यंदा जागरण प्रभाग 16 मध्ये. प्रभाग विकला गेला, यंदा जनता उत्तर देणार. पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा तडफदार आणि आक्रमक नेतृत्व यतीन देशमुख यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जय्यत तयारी सुरू केल्याने महायुतीच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. बाळासाहेबांची मशाल खांद्यावर घेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून यतीन देशमुख मैदानात उतरल्यास प्रस्थापित नगरसेवकांसमोर थेट आव्हान उभं राहणार हे स्पष्ट होत आहे. यतीन देशमुख हे सध्या शिवसेना उभाटाचे पनवेल शहर प्रमुख असून युवकांच्या गळ्यातला तावीज अशी त्यांची ओळख आहे. 2017 मध्ये निसटता पराभव झाला, पण मागील 8 वर्षांत त्यांनी मैदान सोडलं नाही, उलट जनाधार वाढवला. सत्तेला प्रश्न, रस्त्यावर आंदोलन. सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाही कारभारासमोर अनेकांनी गप्प बसणं पसंत केलं, मात्र यतीन देशमुख यांनी ठोस विरोधकाची भूमिका निभावली. प्रश्न उपस्थित करत, आंदोलन उभारत त्यांनी वेळोवेळी सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. आजही प्रभाग 16 मध्ये अपुरा पाणीपुरवठा, खड्डेमय रस्ते, वाढीव कर, वाहतूक कोंडी, 15 वर्षांपासून रखडलेला बस डेपो, झोपडपट्टी पुनर्वसन, अतिक्रमण आणि भ्रष्टाचार असे प्रश्न आवासून उभे आहेत. रस्त्यावरचा नेता, संघर्षात अग्रेसर. मराठा समाजाच्या आंदोलनातही यतीन देशमुख अग्रभागी होते. म्हणूनच युवक, कामगार आणि सामान्य नागरिकांमध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतो. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रभाग 16 मध्ये यंदा निवडणूक नाही, तर सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या नेतृत्वाची थेट कसोटी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.